त्यामुळे आता आगामी काळामध्ये हा वाद कशा पद्धतीने चिघळतोय की यामध्ये वरिष्ठ लक्ष घालून काही सामंजस्यानं तोडगा काढतायत पाहणं महत्त्वाचं असेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातली। 28 जानेवारीला अजित पवारांचं अपघातामध्ये निधन झालेलं होतं आणि त्याचे सातत्यानं नवनवीन व्हिडिओ देखील समोर येत होते आणि बारामतीतल्या गोजुबुवीमध्ये जो अपघात झालेला होता त्याचा नवा व्हिडिओ आता पुन्हा एकदा समोर आलेला आहे। ज्यावेळेला हे विमान कोसळलं त्यानंतर तात्काळ स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। काही स्थानिकांनी विमानाच्या जळणाऱ्या अवशेषांचं चित्रीकरण केलं। त्याच वेळी तिथे अगदी जवळ जळणाऱ्या विमानाच्या एका अवशेषाचा स्फोट झाला। हा स्फोट चित्रीकरण करणाऱ्याच्या मोबाईलमध्ये चित्रित झालेला आहे। 28 जानेवारीचाच हा व्हिडिओ असल्याचं समोर येतंय। अजित पवारांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी असं निधन झाल्यानंतर आता डीजीसीएनं या सगळ्या प्रकरणी काही नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता ज्या वेळेला वैमानिकाचं या ठिकाणी मद्य चाचणीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार असल्याचं आता डीजीसीएनं सांगितलेलं आहे। तसंच हे व्हिडिओ रेकॉर्डिंग किमान 6 महिने जतन करून ठेवण्याचे आदेशही डीजीसीएनं दिले आहेत। वैमानिक मद्यप्राशन चाचणीमध्ये सकारात्मक आढळून आल्यास त्याच्यावर आर्थिक दंड किंवा प्रसंगी निलंबनाची कारवाई होणार आहे। ड्युटीच्या आधी किमान 12 तास वैमानिकाचं मद्यप्राशन त्यानं करू नये असंही डीजीसीएनं आपल्या आदेशामध्ये स्पष्ट केलेलं आहे। आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी माझा।